नमस्कार, माधुरीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कुळीथाचे मुटकळे. तर कुळीथ हे खानदेश प्रांतामध्ये बोललं जातं आणि काही प्रांतामध्ये त्याला हुलगा पण बोललं जातं. त्याची उसळ केली जाते. कुळीथाचं सूप, कुळीथाचे मुटकळे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. सूपही पिलं जातं आणि त्याला सर्दीसाठी त्याचा खूप छान वापर होतो. किडनी स्टोनसाठी ते खूप लाभदायक आहेत. शुगरसाठी लाभदायक आहे. ज्यांना वेट लॉस करायचं आहे किंवा जे डाएट करतात त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी कुळीथ हुलगा घेतलेला आहे. हा मी स्वच्छ धुवून वाळवून, कारण त्याच्यामध्ये त्याच रंगाचे खडे असतात, त्यामुळे हे स्वच्छ धुतले, वाळवले आणि त्याचं हे मी पीठ बनवलेलं आहे. हे असे दिसतात आणि हे मी त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे, दाण्याचा कूट आहे, हळद आहे, जिरे आहे. हे मी भरड केलेली आहे. हिरवी मिरची, जिरे आणि कोथिंबीर, मोहरी, धने जिरे पावडर, हिंग आणि मीठ चवीप्रमाणे. तर आपण आता बनवायला सुरुवात करूया. आपण आता त्यात तेल टाकून घेऊया. जिरे, ही मी भरड करून घेतलेली आहे. जिरे, कोथिंबीर आणि मिरची ती मी थोडीशी टाकते. थोडासा हिंग टाकते. हळद टाकते. चवीप्रमाणे मीठ टाकूया. हे पाणी उकळतं तोपर्यंत आपण मुटकळे करून घेऊया. आता ह्यात आपण कुळीथाचं पीठ घेऊया. त्यात मीठ ॲड करते चवीप्रमाणे. जिरे, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि थोडासा दाण्याचा कूट, थोडीशी हळद. आता आपण हे मिक्स करून थोडंसं दाटसरच मळायचं. ते जसं आपण पुरीसाठी मळतो तसं मळायचं. पुरीसाठी आपण करतो पीठ तसं त्या प्रकारे करायचं. याचे फायदे आहेत. याचा सर्दीसाठी खूप याचा फायदा होतो. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हे खाल्लं जातं. हुलग्याची उसळ, दमा, अस्थमा ज्यांना असेल त्या मुलांसाठी, छोट्या मुलांना सर्दी असेल, कफ असेल, तेव्हा याचा खूप फायदा होतो.
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेप बनवू शकतात. थोडंसं तेल टाकते. इतकं हे असं झालं पाहिजे पीठ. जास्त पातळही नाही पाहिजे आणि जास्त कडकही नाही पाहिजे. असं थोडंसं मऊ झालं पाहिजे. बस. अशा आकाराचे करायचे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याला शेप देऊ शकतात कुठलाही, पण आम्ही हे असेच करतो. याला हॉर्स ग्राम असंही बोललं जातं. याला खानदेशमध्ये आम्ही याला कुळीथ बोलतो आणि इकडे काही प्रांतामध्ये त्याला हुलगा असे बोलले जाते. कुळिथाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यात ते फेस पॅक म्हणूनही कुळिथाच्या पिठाचा वापर केला जातो. त्याचं सूपही बनवलं जातं. सूप आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. ज्यांना डाएट करायचे तेही सूप घेऊ शकतात. अतिशय टेस्टी लागते. रक्त शुद्ध होते याच्याने. हिवाळ्यात जरूर कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे खावे. याच्यात मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. तोपर्यंत हे पाणी आता उकळत आहे. हे उकळू आपण पाणी. याच्याने लिव्हर फंक्शनिंग खूप छान होते. याचे अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे याला सुपरफूड बोलले जाते. याचे अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात छोट्या मुलांना सूप बनवून देऊ शकता. त्याच्याने सर्दी आणि कफ जाते. याचा फेस पॅक म्हणून खूप छान वापर होतो. रक्तवाढीसाठी व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी असणाऱ्या लोकांना याचा खूप चांगला फायदा होतो. किडनी फंक्शनिंग खूप चांगलं होतं. दमा अस्थमा असणाऱ्या लोकांसाठी खूप बेस्ट आहे. म्हणून आयुर्वेदात याला सुपरफूड म्हणून संबोधले जाते. हे आता आपण एक एक याच्यात पाणी उकळत असतानाच त्याच्यात सोडले गेले पाहिजे, नाहीतर ते सुट्टे होतात. उकळत्या पाण्यात हे सोडायचे. याला तुम्ही वेगवेगळे आकार पण देऊ शकता, पण आमच्या भागात हे असेच प्रकारे बनवले जातात आणि हे असंच आम्ही करतो. पाणी उकळत असतानाच ते सोडले गेले पाहिजे. खूप छान वास येतोय. म्हणून आयुर्वेदात त्याला सुपर ग्रेन म्हणून संबोधले जाते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. याच्यावर पूर्ण झाकण न ठेवता मी अर्ध झाकण ठेवते आणि 10 मिनिटे शिजू देते. याच्याने वजन नियंत्रणात राहते, पचनक्रिया सुधारते,
मूत्रखडा प्रतिबंध होतो, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि शरीराला उबदार ठेवते. उष्ण गुणधर्मामुळे हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे खाल्ले जातात. याच्याने ऊर्जा आणि उबदारपणा येतो. हे महिलांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. लोहाचा स्रोत याच्यातून मोठ्या प्रमाणात होतो. खोकला आणि दमा असणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना B12ची डिफिशियन्सी आहे त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे हे. दहा ते 15 मिनिट आपण आता मंद आचेवर ते शिजू देऊ. खूप सुंदर टेक्स्चर आलेलं आहे. 10 ते 15 मिनिट आपण अजून ते सिम गॅसवर ठेवूया. अजून 5 मिनिटे आपण ते थोडंसं वाफ काढून घेऊ. अशा प्रकारे आपले कुळिथाचे मुटकळे तयार आहेत. आपण ते आता बाउलमध्ये काढून घेऊ. कुळिथाच्या मुटकळ्यांचं ताट रेडी आहे.